काय सांगाल? तुमचं लग्न आहे, तुम्ही सगळा आहेर तुमच्या अंगावरतीच चढलेला आहे, मात्र तुम्हाला आंदोलनात यावं लागलंय. हो ना, मी काय पाण्याचा खूप इश्यू, घरी पाहुणे रावळे आलेत आणि मी गेल्या 10 दिवसापासून 500 रुपयाला एक टँकर विकत घेतोय आणि पाणी वेळेवर येत नाही. पाण्यासाठी इकडे तिकडे मला जावं लागतं. खुद मी नवरदेव असून सुद्धा पाण्यासाठी धावपळ करतोय. म्हणजे वराड जमले, सगळे नातेवाईक जमले, ते म्हणत असतील ना नवरदेव गेला कोणीकडे. हो ना, मग ते काम मला करा नाही लावत, पण काय करणार, पाहुणे रावळे सगळा इश्यू येतो ना पाणी नसल्यावर. भांडे तसेच पडतात, सगळ्या गोष्टी होतात ना. तुम्ही कोणत्या भागात राहता? मी संजय नगर, गल्ली नंबर 17. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाणी तिथं 8-8, 9-9, 10-10 दिवस येत नाही आणि आलं तर ते पण अर्धा तास येतात, भरपूर पाणी मिळत नाही. आता लग्नाला 2-4 दिवसापासून पाहुणे जमलेत, आणखीन 2-4 दिवस राहतील, नवरी घरी येईल, मग कसं करताय पाण्याची ॲडजस्टमेंट? लवकरच्या लवकर सॉल्व्ह झालं पाहिजे, त्यामुळे मी आंदोलनाला उभा आहे. आत्ता कसं भागवताय? आता मी 500 रुपयाला एक टँकर विकत घेतोय रोज. हो, पाणी संपलं की लगेच कॉल करून तो येऊन जातो घरी. तर टँकरनं पाणी घ्यावं लागतंय आणि अशी अवस्था असल्यामुळे नवरदेव जे आहे ते या लग्नाच्या ठिकाणी लग्न सोडून आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीनं हे जोरदार आणि तीव्र आंदोलन सुरू झालेलं आहे आणि रिकाम्या हंड्यांचं तोरण या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता की हे तोरण वर असलेल्या पुलापासून बांधण्यात आलेलं आहे. इकडे जर आपण बघितलं तर हे रिकाम्या हंड्यांचं हे तोरण सगळीकडे बांधण्यात आलेलं आहे आणि हेच तोरण हातात घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या महिला असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी रस्तासुद्धा काही प्रमाणात रोखला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंबादास दानवे स्वतः या आंदोलनाचं आता सध्या नियोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिकामे हंडे आहेत आणि या हंड्याबरोबर लबाडांनो पाणी द्या अशा स्वरूपाचे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे आंदोलन सुरू झालेलं आहे. हे सध्या आंदोलन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरती छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रवेशद्वार असलेल्या मुकुंदवाडी या ठिकाणी हे आंदोलन होतंय आणि या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय.